नमस्कार. बीड बसस्थानकापासून अवघ्या 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या येट या ठिकाणी उंच टेकडीवर व निसर्गरम्य पाझर तलावाच्या काठावर श्री गुगळादेवीच्या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. बीड पिंपळनेर मार्गावर असलेल्या येट या गावी असलेल्या वेशीतून प्रवेश केल्यावर 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हे आई गुगळादेवी मंदिर देवस्थान लागते. अगदी मंदिराच्या पायथ्यापर्यंत आपली गाडी जाते. काही पायऱ्या चढून आल्यावर आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचतो. प्रवेशद्वाराच्या वरील भागावर श्री गणेश व बहुतेक किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सौभाग्य व भरभराटीचे प्रतीक उलट्या कमळाच्या पाकळ्याचे शिल्प कोरलेले आहेत. तर मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला सुंदर असे कोरीव शिल्प आहे. जर जाणकार अभ्यासकास माहिती असल्यास नक्की माहिती सांगण्याची कृपा करावी. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करता क्षणीच लक्षात येते की हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे चालुक्य काळातील आहे. मंदिराच्या सभामंडप संपूर्ण कोरीव दगडी खांबावर तोलून धरलेला आहे. सभामंडप, अंतरा व गर्भगृह अशी मंदिराची सुरेख रचना आहे. सभामंडपात श्री गणेश विराजमान आहेत. गर्भगृहात नवसाला पावणारी आई गुगळादेवी विराजमान आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर व शिखरावर विविध प्रकारच्या नक्षीकाम केलेले भारवाहक, उडते गंधर्व व विविध देवदेवतांच्या सुंदर शिल्प कोरलेले आहेत. तसेच मुखात हत्ती धरलेला एक गजजेता शरभ देखील येथे आपणास पाहावयास मिळतो.
महत्त्वाचे म्हणजे कित्येक घाटवाटा, नदी काठावरील घाट, बारव, मंदिरे, प्रवाशांच्या विसावासाठी धर्मशाळा बांधणाऱ्या व जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा इथे शिलालेख आहे. परंतु सध्या जीर्णोद्धार व रंगरांगोटीत तो शिलालेख लुप्त गेला असावा. चैत्र पौर्णिमेला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात नवसाला पावणाऱ्या आईच्या दर्शनासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी येथे हजेरी लावतात. येथील ग्रामस्थाचे असे म्हणणे आहे की देवघर येऊन जेव्हा आंबे जोगायला सैन्य जात असेल तर त्यावेळेला याच ठिकाणी सैन्याची छावणी पडत असेल. आणि असे म्हणतात की या मंदिराच्या आजूबाजून कुठेतरी एक भुयार आहे आणि ते भुयार आत्ता सध्या हे पांझर तलाव त्याच्यामध्ये एक पुष्करणी होती, त्या पुष्करणीमध्ये निघत असे. असेच पुरातन प्राचीन वास्तुस्थळ पाहण्यासाठी डोंगरवाटा या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया. धन्यवाद.